तुम्ही कुसुम ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे संडे सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय। आज आहे संडे आणि एन्जॉय करायचा दिवस आहे आणि आज तुमच्या समोर आम्ही एक रेसिपी घेऊन आलेलो आहे छोटीशी आणि ती रेसिपी तुम्ही आता बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। आज आमचा सोनू झोपलेला आहे, बघू शकता। सोनू आज झोपलेला आहे, बघा सोनू अजून झोपलेला आहे। गाइस लोक विचारतात तुला मंडो, बघा आमचा सोनू झोपलेला आहे आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे। आता नाश्त्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो रेसिपी काय बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता। यांना जायचंय बाहेर आज, ओके, रेशन आणायला। मला रेशन आणायला मी चाललेलो आहे थोड्या वेळात। मी नाश्ता वगैरे करून माझे पण काम बाकी आहे, ते पण मी करून तुमच्याशी बोलणार करणार चालू राहील। आज माझा लुक कसा दिसत आहे तुम्ही सांगू शकता। आज केसा टकाटक एकदम चकाचक झालेला आहे आणि एकदम तुमच्या प्रेमापोटी मी एकदम आणि तुमच्या आशीर्वादाने जी जखम लागलेली होती दादांना, बघा मी आजच बघा गाईस सगळे जखम बिकम बघा सगळं बरं झालेलं आहे आणि तुमच्या प्रेमापोटी हे बघा पायाची पण। तर तुमचा आशीर्वाद आहे खूप खूप भरपूर, म्हणून ते ठीक झाले। आणि गाईस असंच सपोर्ट करत राहा आणि लवकरात लवकर असंच सबस्क्राइब करत राहा, बेल आयकॉन क्लिक करत राहा आणि आमचे पूर्ण पटकन, कारण 700 कंप्लीट झाले। तुमच्या प्रेमापोटी असंच प्रेम करत राहा आमच्यावरती। चला गाईस मग आम्ही तुम्हाला दाखवतो रेसिपी। ब्रेकफास्ट करायला ओके, या ब्रेकफास्ट करायला या, तुम्ही पण ब्रेकफास्ट करायला चला। तर मग तर आज आम्ही बनवले मिसळ। आज मिसळ पावचा नाश्ता आहे गाईस। बघा आमचा सोनू पण उठलेला आहे, बघू शकता। बस बस बघा गाइस, बघा मिसळ मिसळ आ जाओ, मिसळ खाने को संडे स्पेशल मिसळ। बघा ये सुनो, उठ ब्रश कर फटाफट, उठ जा। बघ बघा गाइस, लिंबू लिंबू नको मला, बस नको लिंबू नको ते। या गाईज मिसळ पाव खायला या तुम्ही पण मिसळ पाव खायला। सोनू उठ फटाफट, ब्रेकफास्ट करायला। जा ब्रश कर, जा ब्रश कर जा। हां मी कमी आहे का? मी कमीच टाकले। एकदमच आणलंय का? टाक ना, तुम्हाला लागल तसं घ्या ना। टाक नॉर्मल। उठ त्याचे टाक काय मीठ। अरे घेऊन घेतली कसं ना उठत ना रात्री ती, कशाला उठते आता 2-3 दिवस बाकी करू द्या आराम। काय काय बरोबर ना, नाहीतर मग रोजचं ते चालू होणार, उठा 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 रोज तेच। किचन मधून जाणं, जेवण वगैरे। आता तो भरपूर बिझी होणार आहे। 15 तारखेपासून त्याची शाळा 12:30 ते 5:30 आहे आणि त्याचा क्लास 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत आहे। तर आमचा सोनू भरपूर बिझी होणार आहे, त्याला अभ्यास करायलाही वेळ नसणार आहे आणि तो म्हणतो मी मोठा झाल्यावर मोटरमॅन बनणार आहे। तो त्याच्यासाठी भरपूर त्याला परिश्रम करावा लागेल अशी त्याची इच्छा आहे। थोडं पायाला लागल्यामुळे मान घालता येत नाही आहे,
थोडं समजून घ्या. एकदम लिंबूचा माझा फेवरेट. दादांना आवडत नाही लिंबू. दादा दादा म्हणतात. जा, जायचं नाही तिकडं, जायचं आहे ना तिकडं नेरूळला पंढरपाकमध्ये. मग उठ पटापट, दात घस, कुठून मी जाऊन येतो, रेशन घेऊन येतो. आपल्याला जायला मम्मी बी तयार होईल पटापट. आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेर. ते पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा. मी दाखवणार आहे तुम्हाला. तो पण मी शूट घेणार आहे. बघू शकता तुम्ही. काय असं बघ 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 तिकडे. जा जा, ब्रश कर. थोडं रस्ता टाका. कट कर भाऊ. त्याच्यामध्ये ते पंढरपाकचं बनवलं ना. आता आमची मिसेस टेस्ट करत आहे बघा. टेस्ट करून सांगितली कसं झालं. आणि तिनेच बनवलेलं आहे ना. या गाईस तुम्ही खायला. छान झाली खरंच गाईस. या तुम्ही. तुम्हाला पण खायला घालल. जो कोणी आम्हाला भेटायला येईल तो आमच्या घरून कधीच असं न खाता कोणीच जाणार नाही. ही आमची रीतच आहे, परंपराच आहे. पूर्वी तर फुलाची पाकळी आम्ही हातात देतो आणि पाहुणचार करतो. बघा आता चालले रेशन आणायला डोंबिवलीला. बघू शकतो. किती वेळ होईल यायला? हां चला गाईस, मी येतो गहू तांदूळ घेऊन. चालले डोंबिवलीला. आमचं रेशन तिकडं आहे. किती वेळ होईल तुम्हाला? तरी मला 1-1.5 तास तरी जाईल. मी 1 वाजेच्या आतमध्ये 1 वाजेपर्यंत येईन. कारण मला हे बॉटल बी चेंज करायची ना. बॉटल चेंज करून तिथं ते लाईन असते. मग तो सेटिंगने आपल्याला घेतो. आपला खास मित्र आहे. जा सांभाळून जा. लवकर या. हे बघा गाईज आता गेलेले आहे. आता येतील ते 12-1 पर्यंत. सोनू टॉयलेटला गेला आहे. तोपर्यंत आपण आपली कामी पटापट कामं करून घेते. कपडे धुवायचे, स्वयंपाक बनवायचा आहे. तर तुमच्याशी पण बोलते आणि माझे कामं पण करते मी. चला तर राईस टाकून झालाय. आता भाकरी बनवायचं आहे. चिकन ग्रेव्ही बनवायची आज. चिकन ग्रेव्ही म्हणजे असं नॉर्मल थोडासा रस्सा आणि मस्त घट्ट खायचे. आज लई भरपूर इच्छा झाली. माझी वेगळी पद्धत आहे बनवण्याची. तुम्ही बघू शकता. मी दाखवते तुम्हाला. मस्त गाणे लावले टीव्हीला, ऐकायचं. मस्त किचनमध्ये काम करायचं. कोणाला आवडतं असं गाणे लावून काम करायला? मला तर भरपूर आवडतं.
रेडी? आ जा इधर। क्या दूं तेरे को ब्रेकफास्ट में? काय देऊ? बोल गाईज. हाय गाईज, गुड मॉर्निंग. हाय गाईस, गुड मॉर्निंग. माझी सकाळ आता झाली. माझी सकाळ आत्ता झाली. आता मी उठलो, फ्रेश वगैरे झालो. तर मी उठलं, मी फ्रेश वगैरे झाली. चल या मग नाश्ता करायला. असं मग या आता नाश्ता करायला. उसळ देऊ तुला? मुसळ हं? मुसळ आणि पाव, मिसळ पाव, नूडल्स. नूडल्स देऊ? नूडल्स माझे फेवरेट आहे गाईस. त्या ते खाणारे सुद्धा. आणि मम्मीने रात्री नूडल्स बनवले होते. मम्मीने रात्री नूडल्स बनवले होते. हे बघा, मी रात्री नूडल्स बनवले होते घरी, पण मी रेसिपी दाखवायला विसरली. भरपूर टाइम झाला. 11 वाजता मी नूडल्स बनवले रात्री. कधीही खातो आम्ही रात्रीचं, भूक लागली तर खायचं. हा गाईस. ए बाबा, चाकू लागल. नाही तो नाही. हा हा मम्मी तुम्हाला खेळायला. बघा, सोनू बसलाय ब्रेकफास्ट करायला. सोनू काय खातोय? नूडल्स. नूडल्स कोणी बनवले? मम्मीने कधी? रात्री. कसे झाले होते नूडल्स? मस्त मस्त. कोणते नूडल्स बनवले होते, व्हेज या नॉन व्हेज? नॉनव्हेज. छान झाले होते. हा तुला आवडले? हा गाईजला नाही म्हणत या खायला नूडल्स? गाईस तुम्ही पण या खायला. हे बघा, मस्त झाले होते खरंच नूडल्स. हे बघा, छान झाले होते. चल मग आता चिकन बनवते मी. खाशील ना तू? हा चिकन कोणाचं फेवरेट आहे? माझं. ठीक आहे, मग बनवते मी. हा तर बघू शकता गाईज, आपला भात पण झालेला आहे. इथं बघू शकतात. तर आता आपण बघा भाकरी टाकून घेऊ इथं. चला तर मग बघा, मी भाकर टाकते आता. बाबा चम्मच कसा करून दिला. बापरे, शक्ती शक्ती करतो. आता बघा, हा तो आरसा आहे ना, हे बघ आरसा आहे ना. आता बघ मी त्याला शिकलो. हे बघ. बापरे. मी काय करतो आणि असं करतो. हे बघा गाईज, बघा कशी मोठीच भाकर टाकली मी. मम्मी तू आसमानची मोठीच भाकर बनवली होती. हे बघ इथून हो, बनवू शकते. छोटी छोटी बनवणार. हा एवढी बघ. Oh no guys, sorry. होमवर्क पडल्यामुळे सॉरी guys. सोनू, आज जायचं आपल्याला फिरायला. जायचं का? हा मला जायचंय. गाईज, भाकर टाकली मी एवढी मोठी. अजून पण ना जेवढी का
हे बघा गाईस आमची गव्हाची भाजी. गवतीच्या आहे रे वेड्या ती. मला म्हटलं गव्हाची भाजी. मी गाईसला दाखवत होतो गव्हाची भाजी. गाईसला माहिती नाही आहे ना. गाईसला माहिती नाही ना गव्हाची भाजी. गाईस तुम्हाला गव्हाची भाजी माहिती का नाही माहिती सांगा कमेंटमध्ये. आता माझे 2 भाकरी झाल्या आहे टाकून. आता पटकन ग्रेव्ही बनवते. चला तर मग. तर बघू शकता गाईज माझा स्वयंपाक पण झाला आहे बघा. कपडे पण टाकले मी बाहेर धुवून. आणि आता सोनूला लागली भूक. तर चला मी त्याला देते जेवायला. आता वाजले बघा 1:30 वाजले. तर अजून याचे पप्पा आले नाही. आत्ताच फोन आलेला की उल्हासनगरला आहे म्हणून येतो मी. तर तोपर्यंत सोनू जेवून घेईल. हे बघा मी कालवण बनवलेलं आहे. मोबाईलच स्विच ऑफ झाला होता तर मला दाखवता नाही आला तुम्हाला शूट. हे बघा मी कसं मस्तपैकी बनवलं आहे चिकन ग्रेव्ही बघू शकता. तर आता सोनूला देते मी पहिला जेवण. किचन वगैरे साफ करून घेते. भरपूर गरम होतं आहे. तर चला बघूया.